रोहित भालेराव जबरदस्त त्यांचं टोपण नाव आहे किडनी. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, किडनी फेल तर शरीर फेल. आणि इथे मात्र बघावं लागेल आज किडनी फेल होत आहे का किडनी पास होत आहे. मात्र एक गोष्ट मगाशी मागच्या रविवारी सुद्धा मी सांगितली, जेव्हा दीपक्षा मेमोरियल चषक जिंकला, विक्रांत केने प्रतिष्ठान हा सध्या परिस्थितीमध्ये एक असा संघ आहे, त्याचे 10वर 5 गडी जरी बाद झाले तरी तो अग्रेसिव्ह, एवढा ॲग्रेशननी खेळतो हा संघ. त्याचा प्रत्येक खेळाडू मॅच विनर जणू काय आहे का, या पद्धतीने हा संघ खेळतो आणि म्हणून हा संघ स्पेशल आहे. त्याचा समोर रायगड संघ हा सुद्धा अग्रेशननी खेळला आहे. योगेश पवार ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात खेळला, नक्कीच ह्या सामन्यामध्ये दिनू कांबळे आणि योगेश पवार हे दोन डावखुरे आघाडीचे फलंदाज आहे, यांचा कस लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित भालेराव आणि हर्षद पेंढारी. तर विश्वजित ठाकूर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांना सामोरं जातो रोहित भालेराव. रोहित भालेराव, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ठाकूर यांचा पहिला चेंडू जेवढा वेगाने आला तेवढाच वेगाने मैदानाच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. तर रोहित भालेराव दाखवून देतोय की तो संघनायक आहे, तो चांगला फलंदाज आहे, कसलेला क्षेत्ररक्षक आहे, मुरब्बी, संघनायक आहे आणि युवा खेळाडू. त्याच्या भात्यामध्ये एवढे फटके आहेत की त्याचे हात शिवशिवत असतात की कधी चेंडू येतो आणि कधी मी मैदानाचा बाहेर पाठवतोय. आताचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते आणि पोहोचते ती आता 5 वर. आमचे tenniscricket.in चे कॅमेरामॅन समोर जे साईड स्क्रीनच्या इथे आहेत, तिथे प्रेक्षक आतमध्ये उभे आहेत, बसले आहेत, त्यांनी तिथून बाजूला व्हायचं आहे. कॅमेरामॅनच्या बाजूला बसलेले उभे लोक सर्वांनी खाली उतरायचं आहे प्लीज. थँक्यू. कॅमेरा हलतोय, विजन बरोबर जात नाहीये. थँक्यू. धावसंख्या 5. दिनू कांबळे मोठ्याला सामोरं जातो आणि दिनू कांबळे यांचा बेसबॉल हिट, गगनभेदी षटकार. काय जबरदस्त फटका मारलाय दिनू कांबळे यांनी. असं मला वाटलं की अमेरिकेतील न्यूयॉर्क यांकीज आणि बॉस्टन रेड सॉक्स मधला हा बेसबॉलचा सामना सुरू आहे की काय. जर दिनूला बघितलं तर दिनूला नक्कीच ते लोक विजा पाठवून देतील. दिनू, तुझी गरज अमेरिकेत आहे भावा, लवकर ये. असा हा तो फटका मारला होता विश्वजित ठाकूर मोठ्याला. त्याने दाखवून दिलं मोठेपणा आणि धावसंख्या पोहोचते ती आता 11 वर. आताचा वेगवान चेंडू विश्वजित ठाकूर दिनू कांबळे यांच्यासाठी एक वेगवान चेंडू टाकतायत. जेव्हा 2 मोठे खेळाडू एकमेकांसमोर खेळत असतात त्यावेळेला जी स्पर्धा असते त्याचा दर्जा उंचावलेला आपल्याला बघायला मिळतो. मोठ्याचा चांगला चेंडू, मात्र या चेंडूला, गुडलॅन चेंडूला मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. दिनू कांबळे ऑन सॉंग. सतरा धावा. धावसंख्या झाले 17 धावा. पहिलं षटक आणि आज बरोबर आता विश्वजित ठाकूर बदला घेतोय.
17 धावा जरी खर्च झाले तरी हरकत नाही, परंतु दिनू कांबळेला बाद केला. ही एक महत्वाची बाब असणार आहे मोठ्यासाठी. नवीन फलंदाज आहे सुहास पवार. मागच्या रविवारी ज्याने दीपक्षा मेमोरियल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेतलं. अष्टपैलू खेळाडू यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कलकत्ता असो, महाराष्ट्र असो, मुंबई असो, गुजरात असो, सुरतची स्पर्धा गाजवली सुहास पवारने, कलकत्ता गाजवलं सुहासने. असा हा सुहास पवार मैदानामध्ये उतरतोय. हा सुद्धा भूषण पाटील सारखा अष्टपैलू खेळाडू. मात्र रोहित भालेराव तिथे उभा आहे आणि भालेराव सामोर जातोय तो आता अंकुर सिंग यांना. अंकुर सिंग संघनायक. दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या समोर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि बघा लांबच लांब गोलंदाजीला फोडून काढलंय. तिथे रोहित भालेराव किडनी. तुमच्याकडे जर किडनी चांगली असेल तर शरीर तुमचं स्वस्थ राहणार, व्यस्त राहणार, मस्त राहणार. शरीरातील धमन्यांमध्ये जे रक्त असते ते सळसळत रक्त म्हणावं लागेल. युवा नेतृत्व रोहित भालेराव संघनायक. धावसंख्या 23, एक गडी बाद. अंकुर सिंग पुढील चेंडू. मात्र आता अंकुर सिंग परत एकदा भालेराव यांच्यासाठी आव्हान त्यांनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. भालेराव बचावले होते. अर्षद पेंडारी सज्ज होते. अंकुर सिंग कमी रनमध्ये खूप मोठा वेगाने गोलंदाजी करत असतात. आताचा भालेरावचा फटका. दिस इज शॉट ऑफ द इव्हनिंग. काय शॉट मारलाय. अनिल कपूरच्या भाषेत म्हटलं तर एकदम झकास असा झकास षटकार. 29 धावा, एक गडी बाद. आकाशात कावळ्यांची बंद झाली आहे काव काव, कारण फलंदाजी करतोय रोहित भालेराव. सब कुछ सिद्धू नहीं बताता, दूसरे लोग भी इंडिया में है. धाव संख्या 29, एक गडी बाद. परत एकदा चांगला चेंडू. एका चेंडूवर अंकुर सिंग तर एका चेंडूवर रोहित भालेराव. दोन्ही संघनायक. यातला एक सिकंदर, एक पोरस. एकाला 2 लाख, एकाला 1 लाख. एकाला विजेतेपद, एकाला उपविजेतेपद. जबरदस्त फॉर्म मध्ये. आता भालेराव यांनी मिसटाइम केलाय. त्या चेंडूला वर जातोय, मात्र चेंडूच्या खाली झेल सुटतोय. रोहित भालेराव बचावतोय आणि रोहित भालेराव बचावलाय, सुरक्षित पोहोचलाय आणि पूर्ण डोंबिवलीमध्ये जल्लोष. धावसंख्या झाली 30, एक गडी बाद. मेहनत करावी लागते. या संघाने मागील 2 वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी दाखवली आहे विक्रांत केने प्रतिष्ठान यांनी. सहा षटकांचा सामना आहे. द्वितीय षटक खेळलं जाते. धावसंख्या आहे 30. सुहास पवार यांच्यासाठी चांगला अँगल टाकला होता अंकुर सिंग यांनी. षटक संपतायत 2. धावसंख्या झाली 30, गडी बाद झालाय 1. भालेराव 7 चेंडूमध्ये 18 धावांची तुफानी खेळी. ये देखिए हाईएस्ट स्कोरर 138 धावा. योगेश पवार आणि रोहित भालेराव मध्ये 14 धावांचा फरक आहे.
69 नॉट आउट ही वैयक्तिक उच्चांक. आणि गडीच्या बाबतीत विश्वजित ठाकूर 6 गडी त्याने बाद केलेत. त्यानंतर अमोल दुबे आहेत 5 गडी. अभिषेक माने आणि अमोल दुबे हे दोन्ही स्पर्धेच्या बाहेर झालेत. मात्र सुलतान खान यांना चान्स आहे. गौरव बेंगरे आता नवीन षटक घेऊन येतात. त्यांना सामोरं जातं रोहित भालेराव. तृतीय षटक 15ची सरासरी आणि रोहित भालेराव खूप आत्मविश्वासाने चालतोय त्या खेळपट्टीवर. खूप कमी खेळाडू असतात जे खेळपट्टीवर किंवा मैदानावर चालत असताना त्यांची एक वेगळी शैली असते. अमोल म्हात्रे म्हणा, ऋषी वैद्य म्हणा, विवेक कदम म्हणा, हे असे काही खेळाडू आहेत दे लव्ह द वॉक. आताचा हा आकुटप्प्याचा चेंडू बेंगरे यांचा मार्फत निर्धाव. नॉन स्ट्रायकर एंडला सुहास पवार, स्ट्राईक एंडला आहेत ते रोहित भालेराव. दिग्विजय योग सुरू आहे सध्या रोहित भालेराव यांच्यासाठी. परत एकदा चांगला चेंडू आखूड टप्प्याचा गौरव बेंगरे दाखवून देतोय. मैदानामध्ये एवढा पाऊस असून प्रेक्षकांची हजेरी नक्कीच प्रोत्साहन म्हणावं लागेल. प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. गगन मावेना असा आनंद मैदानामध्ये. यष्ट्यांच्या जवळ येऊन आणि आताचा हा फटका प्रेक्षणीय फटका आणि गगनभेदी षटकार. आमच्या रे गावाचे स्वर्गीय बालूभाई केनेचा, आमच्या रे गावाचे स्वर्गीय बालूभाई केनेचा. धाव संख्या 36 रोहित भालेराव. म्हणजे एखाद्या वेळेस रोहित शर्मा जर इथे आला तर तो रोहित या रोहितला सलाम करेल अशी फलंदाजी रोहित भालेराव यांची. 36 धावा 1 गडी बाद. गौरव यांचा पुढील चेंडू फिरून खेळायचा प्रयत्न होता. बघायचं आहे बॅटला लागून चेंडू गेलाय की काय. धावबाद ची एक सुवर्ण संधी आली होती ती हुकली. अशी संधी परत परत मिळत नाही आणि खूप वेगाने धावले होते रोहित भालेराव. बायच्या रूपाने येणारी धाव. अडतीस धावा 1 गडी बाद. 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी रोहित भालेराव यांचा मार्फत. परत एकदा मोठा फटका. सुपर डुपर शॉट. नजर भीर भीर ते दाराला देना परतूनी घराला. बालुली बालुली बालुलीला काला दिवस उजाडला घात कालाने हो केला. नजर भीर भीर ते दाराला देना परतूनी घराला. अर्थात ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय वाखाणणं योग्य. म्हणजे आज त्याच्या समोर वसीम अक्रम येऊन देत किंवा ग्लेन मगरात येऊन देत, आज कोणी आला. भालेराव आकाशाची गरुड झेप घेतोय. ज्या पद्धतीने तो खेळतोय आणि अजिबात त्याचा चेहऱ्यावर भाव नाहीये. हल्ली खेळाडू 1-2 चौकार मारल्यावर एक रिॲक्शन देत असतात, मात्र हा वेगळा खेळाडू आहे. खूप जास्त उंचीवर हा चेंडू होता. नो बॉल आणि फ्री हिट. एखादा बिल्डरच्या भाषेत म्हणायचं झालं तर मॅझेनाईन फ्लोअरवरनं चेंडू गेला.
46 धावा, 1 गडी बाद. रोहित भालेराव अतिशय चांगली संघनायकाला साजेशी खेळी. कॅप्टन शॉट त्यांनी मारलेत आज. मात्र अजून खेळ संपला नाही आहे, कारण 2 डाव आहेत. सुहास पवार चेंडूच्या रेषेत येऊन ड्राईव्ह करतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव पूर्ण करतोय पवार. चौकार षटकारांची आतिषबाजी असताना मात्र एकेरी दुहेरी धाव नक्की घ्यावी लागते. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया 48. 16 रन प्रति ओवर की रफ्तार से बैटिंग चलती हुई. व्हाट अ रन रेट. रन रेट इतना ऊपर गया है जितना कुछ दिनों में नेरुल के प्रॉपर्टी के भाव ऊपर गए हैं. 48. तर याच दरम्यान शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी नाहटा साहेब यांचे इथे आगमन होत आहे. IAS अधिकारी माजी IAS अधिकारी यांचे इथे आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजयजी नाहटा साहेब शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांच्याच बरोबर विठ्ठल मोरे साहेब संपर्क प्रमुख, समाजसेवक प्रल्हाद पाटील, रतन मांडवे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. जाऊया पुन्हा एकदा फाइनल मैच कडे. 3 ओवर में 48 रन रनों की लूटमार मचा रखी और विश्वजीत ठाकुर के एंड को बदला गया है. और रोहित भालेराव और विश्वजीत के बीच की जो टक्कर है, इसको देखने का एक अलग मजा है. दोनों एकम्प्लिश्ड क्रिकेटर है. विश्वजीत ठाकुर के लिए अब सबसे बड़ी चुनौती है रोहित को आउट करना, और अगर आउट नहीं कर सकते तो उसको रन बनाने से रोकना. ये 2 चुनौतियों का किस तरह जवाब देते हैं मोठ्या. आप देख रहे हैं नगर सेवक चषक का शिरौणे, नवी मुंबई में रामलीला मैदान स्थित ये प्रतियोगिता 190 देशों में यूट्यूब के जरिए लाइव देखी जा रही है. नए ओवर की पहली गेंद क्या बढ़िया, बिल्कुल कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटी में टप्पा खाती हुई बाहर की तरफ मुड़ी. ये वो टप्पा है जो कोई भी गेंदबाज चाहेगा. विश्वजीत ने अगर 5 और अच्छी गेंदें कर दी तो मुकाबले में वापस आ सकते हैं. बुआ 11 शिरौणे रायगढ़. 48 पर 1. इस बार एक और फायरी स्पेल की शुरुआत. 2 आउट ऑफ 2 विश्वजीत ठाकुर. जो बड़े खिलाड़ी होते हैं उसको गर्म होने में वक्त लगता है, लेकिन जब वो गर्म हो जाते हैं ना तो उसके सामने गर्मा गर्म बटाटा वड़ा भी ठंडा हो जाता है. 48 पर 1. यहां पर रोहित भालेराव की चुनौती. तीन गेंदों का टप्पा इस तरह डाला है कि बाहुबली का कटप्पा भी ताली बजा देता. अब ये सब सिद्धू नहीं बताता है. 48 पर 1. विश्वजीत ठाकुर और रायगढ़ टीम के लिए ये प्रतिष्ठा की जंग है, क्योंकि ये मुकाबले को वो किसी भी कीमत पर जीतना चाहेंगे. पिछले 3 साल लगातार फाइनल में प्रवेश किया है रायगढ़ टीम ने. 48 पर 1 और डिफेंडिंग चैंपियंस है. इस बार रोहित भालेराव को वाइड बॉल की है. रोहित भालेराव अब वहां पर अंपायर से मांग कर रहे थे. स्कोर आगे बढ़ता हुआ 49 for 1. ये एक्स्ट्रा रन विश्वजीत के खाते में नहीं जाएगा क्योंकि एक्स्ट्रा है. यहां पर रन लेने का प्रयास था, डायरेक्ट हिट हो सकता था, लेकिन रोहित भालेराव आखिरकार 1 रन लेते हुए 50 रन पूरे हुए. विक्रांत केने प्रतिष्ठान के एकमात्र बैट्समैन आउट हुए, दीनू कांबळे. कांबळे ने आउट होने से पहले 4 गेंदों में 12 रन बनाए, जिसमें 2 सिक्सर.
स्कोर आगे बढ़ता हुआ 50 पर 1। 190 देशों में सीधा प्रसारण www.tenniscricket.in के माध्यम से देखा जा सकता है। पिछले 4 दिनों में 2.5 लाख से भी ज़्यादा लोगों ने इस टूर्नामेंट को यूट्यूब पर, इंटरनेट पर देखा, जो सबसे बड़ी बात है। इस बार एक खतरनाक गेंद थी और वाइड बॉल अंपायर द्वारा 51 फॉर 1। हमारे बीच सन्माननीय विजय नाहटा साहब, शिवसेना उपनेता, उनका हार्दिक स्वागत आहे। विठ्ठल मोरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। रतनजी मांडवे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर साहेबांचं हार्दिक स्वागत आहे। तो यहां पर अब स्कोर आगे बढ़ता हुआ 52 पर 1, 52 फॉर 1। विश्वजीत ठाकुर ने इस ओवर में जंग को जीता है। और इस बार भी रोहित भालेराव को उन्होंने वो रन नहीं बनाने दिए। अब चर्चा तो होगी, अच्छा ओवर विश्वजीत ठाकुर का। 4 ओव्हर की समाप्ती पर 52 रन, 1 विकेट के नुकसान पर। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52, 1 गडी बाद, सरासरी 13ची। नगरसेवक चषक 2018 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, शेवटच्या क्षणामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे। गेले 4 दिवस ही स्पर्धा रंगते। शिरवणे ग्रामस्थांनी, शिरवणे गावातील प्रत्येक नागरिकाने या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली। परंतु मित्रांनो, आलेले पाहुणे देखील आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। हा जो मुख्य मंच आहे हा पाहुण्यांसाठी राखीव आहे, शेवटचा क्षण आहे। त्यामुळे सर्व जे शिरवणे गावातील किंवा अनेक नागरिक या आपल्या मंचावर आहेत, अनेक खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, सर्वांनी हा मंच खाली करा विनंती असेल। आणि जे ट्रॉफ्यांचा जो मंच आहे तिथे देखील काही खेळाडू, प्रेक्षक, आमचे लाल टी शर्ट परिधान केलेले सर्व समर्थक, सर्वांनी तिथून उठा आणि तो संपूर्ण मुख्य स्टेज खाली करण्याची विनंती आम्ही तुम्हाला करतोय। अब अंकुर सिंह ने अपने छोर को बदला है। यस, स्ट्राइक को रोटेट करने के साथ एंड को भी रोटेट किया जा रहा है। यहां पर रायगढ़ एडी चोटी का जोर लगा रहा है कि किसी भी कीमत पर इन रनों को रोका जाए। और अब स्ट्राइक पर है सुहास पवार, बॉलर अंकुर सिंह, लेफ्टी टू लेफ्टी। रोहित भालेराव को शांत रखना, रोहित भालेराव को रन नहीं बनाने देना, मतलब किसी खवैये को उपवास करने को लगाना, ये वाली बात थी। विश्वजीत ठाकुर ने पहली जंग हारी लेकिन दूसरी जंग जीती रोहित के सामने। नेवर की पहली गेंद और स्प्लाइस कर दिया था वहां पर, स्क्वायर ऑफ द विकेट। गौरव बेगरे के पास जाती हुई बॉल वाइडिश गली में, 1 रन का इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 53 पर 1। इस वक्त इस टूर्नामेंट को लाइव यूट्यूब पर 2600 लोग देख रहे हैं। चिरला में जो लाइव चल रहा है tenniscricket.in का, उसको 500 लोग देख रहे हैं। सतीश चंडी चषक जो इस वक्त परिल में चल रहा है उसको tenniscricket.in पर 200 लोग देख रहे हैं। tenniscricket.in का चेंज ऑफ पेस अंकुर सिंह का। बाय के रूप में आता हुआ रन 54 रन, 54 फॉर 1। आप देख रहे हैं नगर सेवक चषक 2018। इस बार ओवर पिच बॉल थी, ड्राइव किया सुहास पवार, 1 रन को पूरा किया। दूसरा रन लेना चाहते थे, मना किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 55, 55 फॉर 1। 5वां ओवर। इस प्रतियोगिता के आयोजक सम्माननीय ज्ञानेश्वर सुतार साहब, नगर सेवक हमारे बीच उपस्थित है अविनाश जी सुतार, अध्यक्ष शिरवणे प्रतिष्ठान। इस बार देखिए रोहित भालेराव ने दिखा दिया अपना जलवा, चाबुक शॉट। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 61 पर 1, 61 फॉर 1।
रोहित भालेराव की भी तारीफ करनी होगी। विश्वजीत ठाकुर जब ज्यादा फायर में बॉलिंग कर रहे थे तो उन्होंने वाकई में फिल्म अग्निपथ का डायलॉग याद आ गया, दुश्मन अपने से ज्यादा ताकतवर हो तो उससे दोस्ती कर लेनी चाहिए, अपनी उम्र भी बढ़ जाती है। और रोहित भालेराव इस बार विकेटों के सामने 1 रन को पूरा किया है। पांच ओव्हर 62 रन 1 विकेट, 5 षटकं 62 धावा 1 गडी बाद। आपण बघत आहात नगरसेवक चषक। प्रमुख आयोजक ज्ञानेश्वरजी सुधार साहेब, नगरसेवक वार्ड क्रमांक 89 नवी मुंबई महानगरपालिका, समाजसेवक अविनाश सुतार साहेब, अध्यक्ष शिरवणे प्रतिष्ठान, सन्माननीय अनिल भोईर साहेब, किरण मेहर, दत्ता नाईक आणि विवेक सुतार बुवा, ज्यांचा संघ अंतिम सामना खेळतोय। रोहित भालेरावने मात्र दाखवून दिलंय शैलीदार फलंदाज आहे। त्याने एक मेसेज पाठवलाय, काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते, अशी फलंदाजी हा संघनायकामार्फत 22 चेंडूमध्ये 40 धावा। जर तो एक अर्धशतक झळकावतोय तर तो पहिला फलंदाज होणार या स्पर्धेमध्ये ज्याचा नावी 2 अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल। 69 नाबाद हे त्याचाच नावावरचा हा रेकॉर्ड आहे प्रतीक 11 पुणे या संघासमोर। आणि शेवटचं षटक घेऊन येतो नरेश ठोंबरे। नरेश ठोंबरे यांना सामोरं जातो रोहित भालेराव। अर्धशतक झळकावू शकणार की काय? युवा कॅप्टन आहे, खेळपट्टीवर उभा आहे। षटकातील पहिला चेंडू नरेश ठोंबरे चांगला चेंडू टाकतोय आणि रोहित भालेराव सारखा इनफॉर्म बॅट्समॅन याला पहिला चेंडूमध्ये त्यांनी खेळण्यासाठी भाग पाडलं होतं। दडपण आणलंय फलंदाजांवर। पाऊस धो कोसळतोय, आता बघायचं काय होणार उर्वरित चेंडूमध्ये। ठोंबरे यांचा पुढील चेंडू, भालेराव बीट होतोय। नरेश ठोंबरे वेगाने गोलंदाजी करतोय। 2 निर्धाव चेंडू रोहित भालेराव खेळलाय। धावसंख्या मिळाली आहे जी विक्रांत केणे प्रतिष्ठानला पाहिजे होती, ती धावसंख्या आहे 62, 1 गडी बाद। अप्परकट चेंडूच्या खाली येऊन थांबवायचा प्रयत्न होता, एकच धाव मिळणार आहे, मात्र बॅकअप करण्यासाठी कोण नाहीये। चांगला थ्रो होता। धरा नेम आणि करा गेम असा मनात विचार होता, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या नाही आहेत आणि धावसंख्या थांबली ती आता 64 वर 1 गडी बाद। जसा धावांचा उच्चांक रोहित भालेरावचा तसाच पावसाचा उच्चांक नेरुळचा म्हणावा लागेल। सकाळपासून पर्जन्यवृष्टी, 64 धावा 1 गडी बाद। 42 वर रोहित भालेराव 1 धाव घेतोय। रोहित भालेराव पोहोचतोय 43 वर। 44वी धाव तो खूप वेगाने धावतोय आणि बॅट ग्राउंड करत तो 2 धावा पूर्ण करतोय। 44 वर पोहोचतोय रोहित भालेराव। या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकवण्यापासून 6 धावा मागे येतो। धावांचा बादशाह। 2600 प्रेक्षक यूट्यूबवर सध्या बघतायत आणि त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। भागीदारी 29 चेंडूमध्ये 49 धावांची, 66 धावा 1 गडी बाद। दोन चेंडू शिल्लक आहेत आणि रोहित भालेराव यांना 6 धावा पाहिजेत अर्धशतक झळकावण्यासाठी। बघायचं आहे, लांबच लांब मारलंय त्यांनी आणि अर्धशतक पूर्ण केलंय। व्हॉट अ शॉट, कॅप्टन शॉट।
योगेश पवार अभिनंदन करतायत. धावसंख्या 72 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 27 चेंडूमध्ये 50, या सामन्यामध्ये 27 चेंडू 50 नाबाद, 4 चेंडू 8, 21 चेंडू 69 नॉट आउट आणि 11 चेंडू 43 धावा. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. रोहित भालेरावने दाखवून दिलंय. 170 धावा. 124 वर योगेश पवार. 46 धावा मागे आहेत पवार. मात्र एक धाव अजून पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली ती आता 73 धावांवर. 73 धावा, एक गडी बाद, षटक संपतायत 6. 36 चेंडू 73 धावा, 74 धावांचं लक्ष्य. प्रत्येक चेंडूवर कमीत कमी 2 धावा काढावे लागतील आणि तरी सुद्धा 72च होतील. कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. तर आपल्यामध्ये माजी IAS अधिकारी सन्माननीय विजय नाहटा साहेब जे शिवसेना उपनेते सुद्धा आहेत, यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख सन्माननीय विठ्ठल मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हे सर्व मान्यवर. त्याचप्रमाणे सन्माननीय रतन मांडवे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, यांचं हार्दिक स्वागत आहे. 23 षटकार मारलेत रोहित भालेराव, षटकारांचा बादशाह. जसा अग्रलेखाचा बादशाह नीलकंठ खाडीलकर नवा काळचा, तसाच इथे षटकारांचा जो बादशाह आहे तो म्हणावा लागेल रोहित भालेराव. ज्याची फलंदाजी बघून आकाशातील कावळ्यांची बंद झाली काव काव, तो आहे रोहित भालेराव. तर किरण पावशी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे रोहित भालेरावला आपण आज देणार आहोत. अर्धशतक झळकावलंय रोहित भालेराव. बघा मॅच वाईज तुम्ही बघत आहात. मोस्ट 50s या सीझनमध्ये रोहित भालेराव 2 अर्धशतक, 4 डावांमध्ये आकाश तारेकर 2 डावांमध्ये 1, विक्रांत पाटील 2 मध्ये 1 आणि योगेश पवार 3 मध्ये 1. अर्थात यात वेगवेगळ्या स्पर्धामध्ये कधी 4 षटकं, कधी 3 षटकं, कधी 6 षटकं, कधी 5, कधी 8. तर ही स्पर्धा 6 षटकांची झाली आहे यावर्षी. एखादा अपवाद वगळता, आणि ही सर्वात मोठी बाब आहे. बेस्ट बॉलिंग फिगर्स 7 धावा देऊन 5 गडी बाद केलेत. अमोल दुबे, अभिषेक माने 5 धावा देऊन 4, बालाजी 7 धावा देऊन 4, विश्वजित ठाकूर 9 मध्ये 4 आणि तदनंतर तुम्ही बघा सुलतान खान. सुलतान खानला सुद्धा एक इथे संधी आहे. बघायचं काय घडतंय, काय बिघडतंय. हायेस्ट पार्टनरशिप हर्षद पेंडारी आणि योगेश पवार यांची 109 धावांची. त्यानंतर अमित पाटील आणि अरुण यादव पंतनगर बॉईज, किरण 11 शिरवणेच्या समोर 98 धावांची. रोहित भालेराव, दिनू कांबळे, विक्रांत केणे प्रतिष्ठान यांनी साक्षी एंटरप्राइज इनामपुरी यांच्या समोर 94 धावांची नाबाद भागीदारी. तर आता आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचेत आणि ज्या वेळेला धावतं समालोचन सुरू होईल त्यावेळेला तुमच्या समोर येत आहेत नवी मुंबईचा बुलंद आवाज, आणि ज्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले गेले काही वर्षांमध्ये, असे माझे मित्र कुणाल दाते. धन्यवाद. पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आत्याना बाळा आंबाड्यावर चांदली, त्यावय निघाली सायलीची, त्यावय निघाली सायलीची. कपाली बिंदी नाकान नथनी, मोत्याची कुडी तुझे कानामधी, मोत्याची कुडी
पाण्याची व्यवस्था करा लवकरात लवकर मैदानामध्ये. चला सामन्याला इथे सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. बुवा 11 रायगड या टीमच्या दरम्यान इथे मॅच होते. रायगड विरुद्ध VK प्रतिष्ठान डोंबिवली म्हणजे ठाणे विरुद्ध रायगड असा हा सामना आपल्या समोर रंगतोय. बॉलर तयार. पहिले षटक गुड्डूचा हा पहिला चेंडू बॅट्समन योगेश यांच्यासाठी. एक सिंगल मात्र मिळते. महाराष्ट्र रणजीपटू आहेत योगेश. DY पाटील साठी अतिशय दर्जेदार क्रिकेट ते नेहमीच खेळतात आणि आज तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीमध्ये ते खेळ करत असताना भगवी जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. 70-70च्या माध्यमातून ही टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी. तर ते मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन अर्षद पेंडारी. 109 धावांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये साकारली. अर्नी पॅकर्स डोंबिवली विक्टरी स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारणारे हे दोन खेळाडू मैदानामध्ये खेळतात. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 74 74 रन 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये. तर बॉल तयार होईल. पहिला बॉल फेस करत असताना अर्षद बॅकफुटला गेला. कव्हर्स मध्ये दिशा दिली. डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल इथे मात्र नक्कीच मिळते. या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आदरणीय विजय नाहटा साहेब. या स्पर्धेमध्ये ते आवर्जून उपस्थित झालेत उद्घाटन प्रसंगी. त्यानंतर ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आमचे स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्यावर आहे. तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर विठ्ठल मोरे साहेब आपल्या मंचावर आहेत संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे चांगले पदाधिकारी. पंचाकडे स्ट्रॉंग अपील आणि एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय गुड्डूचा जो कल्याणचा खेळाडू आहे. उंचपुरा असा गुड्डू आणि त्याच्या विरुद्ध मात्र तुम्ही पाहू शकाल योगेश खेळण्यासाठी सज्ज होत असताना व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर 3 या आकड्यावर 3 धावा स्कोर बोर्डवर. नकारात्मक चेंडूचा इशारा इथे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे सादर करत असताना गुड्डू. पावसाची संततधार सकाळपासून तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये होत असताना. त्याचबरोबर किडनी मात्र अक्षरशः बरसला या स्पर्धेमध्ये. सध्या तो हायएस्ट रन गेटर आहे या स्पर्धेमध्ये. त्याच्याच पाठोपाठ हा महाराष्ट्र रणजीपटू जो मैदानामध्ये खेळतो योगेश पवार हा देखील अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. पेन वरून हा खेळण्यासाठी ते उपस्थित झालाय या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यासमोर अर्षद पेंडारी जो वर्षी खोपोली गावचा खेळाडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आहे नॉन स्ट्राईक एंडला. तर बॉलर तयार होत असताना गुड्डू जो कल्याणचा खेळाडू आहे पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला एक बाउन्सर पंचांच्या दिशेने. इथे मात्र नक्कीच खून होत असताना हा वाईट बॉल असेल. 1 रन पूर्ण केली जाते. इथे मात्र थ्रो केला जाईल आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली जाईल. म्हणजे 3 धावा या चोरून काढल्या गेल्यात कारण 2 वाईट इथे 2 धावा धावून आणि 1 नकारात्मक चेंडूची अशा प्रकारे 3 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा आमच्याबरोबर आमचे गुणलेखक मित्र प्रणित भोईर महत्वाची भूमिका पार पाडतात. उच्च शिक्षित आहेत. आताच त्यांची परीक्षा संपन्न झाली त्यानंतर ते गुणलेखकाची भूमिका इथे पार पाडतात. पहिल्या दिवशी ते उपस्थित नव्हते परंतु त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की परीक्षेमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही.
आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे ते आमच्याबरोबर जोडलेत, त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज तयार. एक चांगला बाउन्सर बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. संगम थोडासा चुकला इथे बॅट्समनचा, परंतु 1 रन तर नक्कीच मिळते. बॅट्समन योगेश यांना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा इथे फलकावर लागल्यात. रोहित भालेराव उर्फ किडनी हे नाव या खेळाडूचं. कल्याण परिसरातील कडे गोळवली या लहानशा गावातून हा खेळाडू बिलॉंग करतो आणि खूप दर्जेदार बॅटिंग याने केली या स्पर्धेमध्ये. मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः त्यांचे चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवण्यामध्ये त्याचं योगदान होतं. यावेळेला लॉंग स्टॉप रिजनमध्ये थर्ड मॅनला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रायगड संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं मागच्या जर मॅचचा विचार केला तर प्रभावी नव्हतं, परंतु या मॅचमध्ये संपूर्ण संघ मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत होता पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेला VK प्रतिष्ठान डोंबिवली संघाच्या दिशेने जर विचार केला तर अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे. मागच्याच आठवड्यामध्ये एक स्पर्धा जिंकली. या आठवड्यामध्ये पाहूया दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी हे सज्ज होतात आणि फायनलची मॅच 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 1 लाख द्वितीय पारितोषिक, लाख मोलाची स्पर्धा आपल्यासमोर रंगत असताना यावेळेला फुलर लेनचा बॉल पूर्णपणे वेगाने टाकलेला चेंडू योगेश पवार यांना बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अजित मोहिते यांचं कौतुक करेन. दर्जेदार यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि पहिलं षटक इथे मात्र संपते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 8 येणारे चेंडू असतील 30 आणि 30 बॉलमध्ये रन करायचे 66 टू विन. 30 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. तर विक्रोळीला जी 1 लाख रुपयाची स्पर्धा रंगते तिथे देखील रायगड संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि हा संघ मात्र इथे फायनल खेळण्यासाठी सज्ज होतोय. म्हणजेच 2 स्पर्धा गाजवण्याच्या एकाच दिवसामध्ये मार्गावर आहे रायगड. मगाशी रायगड समालोचक असोसिएशन इथे उपस्थित झाले होते. सर्वच पदाधिकारी त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत केलं. त्याचबरोबर आदरणीय संजय पोतनीस साहेब आपल्या मंचावर उपस्थित झाले होते. सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रीमो ट्रॉफीचे जनक. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा देखील गाजवण्यासाठी सज्ज आहे रायगडातील खेळाडू. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आमचे बेस्ट कॅमेरामॅन शाहरुख हा देखील रायगडचाच आहे, पिंगारी गावचा. तर तो देखील अतिशय महत्त्वाची भूमिका इथे पार पडतो. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल टीम विक्रांत केने प्रतिष्ठान, कारण बुवा 11 शिरवणे टीमला टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. 74 रन सध्या स्कोरबोर्डवर, धावसंख्या 8. जवळपास 180 देशांपर्यंत ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. अतिशय चांगलं टेलिकास्ट. जवळपास 3000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक सध्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वच प्रेक्षकांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून या नगरसेवक ट्रॉफी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय नाहटा साहेब यांच्या वतीने देखील तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर विक्रोळीला जी सुप्रीमो स्पर्धा झाली, पावसाळी रबर बॉल स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून, ती देखील स्पर्धा गाजवली रायगडच्या खेळाडूने. गोलंदाज तयार. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, अतिशय चांगला फटका इथे सजवला. चेंडू चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. 1 रन इथे मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतायत. ही धाव धोक्याची असू शकते, परंतु फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. बॅट्समन अर्षद पेंडारी जो खोपोलीचा खेळाडू आहे, भरपूर दर्जेदार खेळाडू, भरपूर मेहनत घेतली या खेळाडूने. कारण गेल्या 3 वर्षाचा संपूर्ण या स्पर्धेचा इतिहास जर पाहिला तर पहिल्या वर्षी अर्षदला पाहिल्यानंतर नक्कीच एक भरभक्कम शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आम्हाला दिसला, परंतु त्यानंतर भरपूर मेहनत त्यांनी घेतली स्वतःच्या शरीरावर आणि त्यानंतर हा एक नामवंत खेळाडू म्हणून नावरूपाला आला. असा अर्षद खेळण्यासाठी तयार. बंटी या नावाने सुपरिचित. यावेळेला वेगवान चेंडू. गोलंदाज सुलतान याचा कौतुक करेन सुलतानाचं. या स्पर्धेमध्ये सुलतानने सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. उल्हासनगरचा खेळाडू गोलंदाजी करत असताना कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आजूबाजूच्या गावातून
जय पवार यांनी हे सर्व खेळाडू एकत्र केले. एकत्र केल्यानंतर VK प्रतिष्ठान म्हणजेच विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या नावाने एक संघ प्रस्थापित केला. त्यामध्ये नक्कीच बाळूभाई यांचं नाव सातत्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजतं, याचं श्रेय मात्र नक्कीच द्यावं लागेल प्रथमेश पाटील याला, जो संदपचा खेळाडू आहे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सुलतान खान. यावेळेला फटका चांगला आहे, सुलतानच्या विरुद्ध हल्ला. योगेश तो थांबेल कसा, आणि यावेळेला चेंडू सरळ पाठवतोय मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. देवळी गाव सारा जमता येईल गो, एक वीरेच्या पालखीला, माझ्या आईच्या पालखीला. पालखी निघाली कारले डोंगराला. येस, थँक्यू डीजे. अतिशय चांगला फटका. या खेळाडूकडे लक्ष आहे संपूर्ण रायगडाचं, कारण या खेळाडूवर दारोमदार आहे संपूर्ण रायगडाची भव्यता, रायगडाची दिव्यता, रायगडाची शोभा, आणि सध्या रायगडाचं भवितव्य याच खेळाडूवर आहे. ज्याप्रमाणे रायगड अभेद्य आहे त्याप्रमाणे या मॅचमध्ये रायगड अभेद्य राहील का हाच प्रश्न आहे. परंतु यावेळेला चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. लेग बाईटचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून डीप वरून क्षेत्ररक्षक येईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत फलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये 26 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता. यावेळेला अर्षद पेंडारीच्या बॅट मधून फटका तर चांगला येतोय, पाहूया धावा किती मिळत आहेत. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्येच विसावतोय. 1च रन. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब होती. दोन्ही फलंदाजाची इथे अपेक्षा होती दुहेरी किंवा तिहेरी धावांची, परंतु तसं होताना दिसत नाही. 25 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 लागलेली असताना बॉल तयार. यावेळेला फुलर लेनचा बॉल तुम्ही पाहू शकाल, थोडंसं खाली पडलेला. रन आउट चान्स इथे डायरेक्ट हिट केलाय सुलतानने. सुलतानला माहिती आहे या विकेटचं किती महत्व आहे टीम विक्रांत केने प्रतिष्ठानला, म्हणूनच हा थ्रो त्याच्या माध्यमातून केला गेला. आणि इथे मात्र 2 धावा तत्पूर्वी मोजाव्या लागतील VK प्रतिष्ठानला. अशा प्रकारे षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 21. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आले 74, म्हणजे तुम्ही पाहू शकाल 24 बॉल मध्ये रन करायचे 53. 53. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नगरसेवक चषक 2018. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. थीम सॉन्ग तुम्ही ऐकताय. 19 जून 1966 ज्या पक्षाची स्थापना झाली, आणि आज तुम्ही पाहू शकाल एक अग्रगण्य पक्ष म्हणून मानला जातो आपल्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आपल्या मंचावर उपनेते उपस्थित आहेत. विजयजी नाहटा साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना यावेळेला गुड्डू 24 बॉल आणि 53 रनची आवश्यकता. थोडंसं काळ ढगांचं सावट येतंय, त्यामुळे पावसाची दाट शक्यता असेल. बॉलर मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. गुड्डू यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा 4 रन. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचन गुलाल उडवून चैताचे मैदान ग, चैताचे मैदान. तर खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप पीच झाला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विजय नाहटा साहेब देखील इथे माहिती घेतात यूट्यूबच्या प्रक्षेपणाबाबतीत. सर, या व्यक्तिमत्वाने
2012-13 मध्ये पहिल्यांदा ही वेबसाईट लॉन्च केली. टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं घडलं, लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. आज हे व्यक्तिमत्व जवळपास 10 ते 15 कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट करू शकतं. आणि यावेळेला खूप चांगला फटका हुक्स केलाय आणि इथे मात्र चेंडू सरळ जातोय. स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. डीजे 6 धावा इथे मात्र मिळतील. 6 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 31 या आकड्यावर. शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल मुंबई महानगरपालिकेवर सातत्याने भगवा झेंडा फडकताना दिसतोय. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आपल्या या स्पर्धेचे शिल्पकार नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब याच पक्षाच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य करतायत. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनसाठी दोन्ही फलंदाज धावतात. तिथे दिनू कांबळे सज्ज होतोय. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर आतापर्यंत 32 या आकड्यावर. 74 रनचं टार्गेट आहे. 32 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या मॅचच्या दरम्यान. 20 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. पावसाचं सातत्याने आगमन होतंय. या पावसामध्ये या स्पर्धेला तर 4 चांद लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी इथे दोन्ही फलंदाज जातात आणि यावेळेला ओव्हरथ्रो होतोय परंतु योगेश पवार मात्र आपल्या घरात सुरक्षित. लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल किती नीट क्लीन आहे. मैदानामध्ये जर विचार केला तर तेवढासा प्रकाश नाही आहे तरी देखील लाईव्ह टेलिकास्टमध्ये सर्व क्लीन अँड नीट आपल्याला पाहायला मिळतंय. एवढ्या पावसामध्ये देखील शाहरुख शेख जो आमचा कॅमेरामॅन आहे अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतोय. मास्टर कॅमेरामॅन आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा. इट इज वाईड. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये 19 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता बुवा 11 शिरवणे म्हणजेच रायगड या संघाला. हर्षद पेंडारी 9 चेंडूमध्ये 17 धावा. 8 बॉलमध्ये 11 धावा. 19 बॉल आणि 40 धावा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. हे समीकरण या मॅचमध्ये पुन्हा एकदा पाऊस थोडासा थांबतोय कमी होतोय परंतु इथे धावा देखील पाहिजेत. धावांची बरसात होणे अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूला विके प्रतिष्ठानसाठी चांगले बॉल अपेक्षित असेल. यस पंचाकडे अपील होते. पंचांचा इशारा. LBW. फलंदाज बाद होतोय 5 स्वरूपात. हर्षद पेंडारी बॅक टू द पॅव्हिलियन. षटकाची समाप्ती होते. तुम्ही पाहू शकाल अजूनही या मॅचमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. तर आपण एक विशेष सन्मान आता करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय विजय नाहटा साहेबांना जे उपनेते आहेत शिवसेनेचे आमच्याबरोबर आज संपूर्ण दिवसामध्ये रेडिओ आणि TV समालोचक आमचे सर्वांचे गुरु हरीश पंड्या सर उपस्थित होते. त्यांनी अतिशय दर्जेदार समालोचन केलं. ते बोरिवलीमध्ये स्थायिक आहेत तर त्यांचा आपण इथे एक विशेष सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मॅच चालू ठेवा. हरीश पंड्या सरांचा इथे सन्मान केला जातोय. तर विजय नाहटा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हरीश पंड्या सरांचा सन्मान करणार आहोत. शिवसेना उपनेते आहेत. या स्पर्धेला अतिशय चांगलं समालोचन त्यांनी सकाळपासून केलं. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आज अंतिम दिवसामध्ये या दिग्गज समालोचकाचे चरण स्पर्श आमच्या या नवी मुंबईला झाले. खूप दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिलं तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. लिजंड आहेत. रेडिओ आणि TV वर त्यांनी अनेक वर्ष समालोचन केलं. प्रत्येक खेळाचं समालोचन ते करतात. अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या आवाजाने गाजवल्या. आखाती देशामध्ये जाऊन शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील त्यांनी 10 PLचं सातत्याने 2 वर्ष समालोचन केलं आणि 10 PLचे ते आता अतिशय चांगले सूत्रधार देखील आहेत. तर त्यांचा इथे सन्मान होतोय. विजय नाहटा साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना हे भगव वस्त्रालंकार त्याचबरोबर
ही शाल परिधान करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह इथे दिलं जात आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच हरीश पंड्या सर, तुम्ही आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. तर धावसंख्या 35. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. पंचांचा इशारा येत असताना हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. अवांतर रूपात भर पडते. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर 36. प्रसिद्ध उद्योजक मोहन कदम साहेब यांचं देखील इथे आगमन होते. सुस्वागतम मोहन कदम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला फटका चांगला आहे. पंचांचा इशारा आहे तो षटकार. पुन्हा एकदा विनंती आहे, जे आपल्या मंचावर आमचे काही शिरवण्याचे ग्रामस्थ, खेळाडू किंवा लहान मुलं बसलेले सर्वांनी मंच खाली करा. विनंती आहे प्लीज, कारण फायनल मॅच आहे. आमचे अनेक पाहुणे येणार आहेत. आदरणीय मोहन कदम साहेब यांचं देखील इथे आगमन होतं. एक प्रसिद्ध उद्योजक आहेत मोहन कदम साहेब, आपलं हार्दिक 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 असं स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. यावेळेला चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये जातोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर आतापर्यंत 43 या आकड्यावर 43 ऑन स्कोरबोर्ड. 43 धावा. धावा फलकावर लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना सुलतान, यावेळेला रन आउट चान्स होता आणि अखेर डेंजर एंडला देखील सुलतानच्या हातातून बॉल सुटतोय, परंतु सुलतान वेगाने बॉल पर्यंत जातोय. स्विंगचा सुलतान, स्विंगचा जादूगर आहे हा सुलतान आणि 10PLचा अतिशय महत्त्वाचा सूत्रधार आहे सुलतान. कारण 20 जुलैला 10PLचं रजिस्ट्रेशन बंद होईल. जर कोणी राहिलं असेल तर 10PLचे फॉर्म सुलतान, हरीश पंड्या सर, भरत लोहार यांच्याकडे आहेत. आरिफ खान यांची संकल्पना होती 10PL भारतामध्ये देखील आता होईल. IPLच्या बेसवर फ्रेंचायझी बेस टुर्नामेंट होईल. प्रत्येक राज्यामधून खेळाडू निवडले जातील. 200 खेळाडू एकत्र होतील आणि त्यानंतर स्पर्धा होईल. हो, यावेळेला टप्पा चांगला होता. स्विंग झाल्यानंतर मिस होते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दर्जेदार गोलंदाजी होते. षटक संपते. 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या फलकावर लागलेली पाहायला मिळते. 44-74 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. सुमित भगत आणि त्याचबरोबर योगेश पवार मैदानामध्ये अजून खेळण्यासाठी सज्ज होत असताना 12 चेंडू आणि 30 धावा. त्याचबरोबर SSS स्पोर्ट्स, शिर्के स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्वप्नील शिर्के यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 बॅट पुरस्कृत करण्यात आल्यात. मालिकावीरसाठी ती बॅट असेल आणि त्याचबरोबर एक बेस्ट बॅट्समनसाठी, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून स्टड पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. एक स्टड मालिकावीर खेळाडूला देण्यात येईल, तर त्याचबरोबर एक स्टड हा गोलंदाज जो उत्कृष्ट या स्पर्धेतला असेल त्याला इथून देण्यात येईल. तर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद स्वप्नील शिर्के साहेब. आणि हे स्पोर्ट्सचं दुकान दादर वेस्टला आहे. इंटरनॅशनल स्कोर कार्ड आपल्या समोर संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम घेऊन येते. स्टॅट्स या स्पर्धेचे संतोष नाणेकर थोड्याच वेळात आपल्या समोर इथे दाखवतील आपल्या स्क्रीनवर. कशा प्रकारे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, षटकारांचा बादशाह, सर्वाधिक षटकार कोणी लगवले, पार्टनरशिप कशा झाल्या, या सर्व स्टॅट्स आपल्यापर्यंत थोड्याच वेळात येतील. कारण स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. माजी सिडको संचालक आदरणीय नामदेव भगत यांचं इथे आगमन होतंय. सुस्वागतम. शिवसेनेचे संपर्क प्रमुख गोवा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो आदरणीय नामदेव भगत साहेब या स्पर्धेमध्ये. तर यावेळेला सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर केलाय. मी पाहू शकाल दर्जेदार गोलंदाजी होते. एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 44. यावेळेला फटका चांगला योगेशच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केलाय
आणि यावेळेला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या रनसाठी जातील का हाच प्रश्न आहे, परंतु 2च धावावर समाधान इथे मानलं जात आहे आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 46. धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 धावा, 74 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवर बालाजी पिल्लई, डेरवलीचा हा गोलंदाज आहे, रायगडातलाच, परंतु रायगडच्याच विरुद्ध सध्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाकडून अजूनही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 9 चेंडूमध्ये 28 म्हणजे कमीत कमी 5 षटकार इथे ठोकायचे रायगड संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. क्षमता आहे योगेशकडे, हे षटकार ठोकले तर ते लक्ष्य अर्जित करू शकतात. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय, दर्जेदार बॅटिंग त्याची राहिली आहे. 9 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. ग्रँड फिनाले नगरसेवक चषक 2018चा मागच्या वर्षी रायगडानेच ही स्पर्धा जिंकली होती. पाहूया या वर्षी कुठला संघ जिंकतोय. यावेळेला योगेश यांच्या बॅटला आतमध्ये ब्रश होतोय. चेंडू रनआउट चान्स आहे. अजित मोहिते बॉलच्या मागे, अखेर पंचाकडे अपील होते. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी चान्स आणि इथे मात्र दुसरी रन देखील कंप्लीट केली गेली. सुमित भगत यांच्या माध्यमातून 2 रन इथे मात्र मिळतील योगेश पवार यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली डबल बरोबर 48 या आकड्यावर. 48 धावा स्कोर बोर्डवर लक्ष होतं या मॅच मध्ये. 74 धावांचं सध्या स्कोर बोर्डवर धावसंख्या 48. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 बॉलमध्ये रन करायचे 26. 8 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. हे 2 बॉल अतिशय इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. या 2 बॉलवर एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत होईल, रंगत येईल, मजा येईल. याच्यासाठी केला होता अट्टाहास की शेवट गोड व्हावा. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता. योगेशचा प्रयत्न इथे मात्र फसतोय आणि अखेर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल. 1 रन इथे पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 49 या आकड्यावर. 49 रन. सचिनच्या शतकांची आम्हाला आठवण होते. 49 शतकं त्यांनी लगवलीत. वन डे इंटरनॅशनलमध्ये 51 शतकं, टेस्टमध्ये 100 शतकांचा शहनशाह. धावसंख्या 49. बॅट्समन सुमित भगत, मॅन फ्रॉम अलिबाग, खेळण्यासाठी तयार. एक धडधाकट शरीरयष्टी असलेला खेळाडू, त्याला देखील इथे बीट केले गेले, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतो. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. या एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या अर्धशतक मात्र पूर्ण होत आहे. बुवा 11 शिरवणे या संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. विजय बालाजी यावेळेला सुरेख लाईन, टप्पा चांगला आहे, सरळ जातोय गोलंदाजच्या हातामध्ये. चेंडू षटकाची समाप्ती होते. धुवाधार पाऊस आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली की बुवा 11 शिरवणे रायगड, ठाणे की रायगड. पाहूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये जिंकतोय. तर जाऊया स्टॅट्स कडे. संतोष नाणेकर आमच्यापर्यंत पोहोचवतात काही घडामोडी या स्पर्धेतल्या. विश्वजित ठाकूर मोस्ट विकेट टेकिंग बॉलर, 6 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात या स्पर्धेमध्ये. वेल बोल्ड विश्वजित ठाकूर, अमोल दुबे, अभिषेक माने आणि स्वप्नील कांबळे. नेक्स्ट स्लाइड आपल्यापर्यंत येईल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा 171 रन रोहित भालेराव, विक्रांत केने प्रतिष्ठान 4 इनिंग मध्ये 171 रन. योगेश पवार त्याच्या खालोखाल आहे 141 रनवर. या स्पर्धेमध्ये 85 रन अमित पाटील, दिनू कांबळे 79 रन. यस, नेक्स्ट स्लाइड आपल्यापर्यंत येईल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार 23 षटकार ज्या खेळाडूने लगवलेत. योगेश पवार यांच्या नावावर 11 षटकार, अमित पाटील 10, दिनू कांबळे 10. यांनी खूप चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हे सर्व लाईव्ह टेलिकास्ट
त्यानंतर मोस्ट 4 या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त चौकार योगेश पवार यांनी लगवले 6 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. पिंटू पारच्याच्या बॅटमधून 3, मंदार गरुडीच्या बॅटमधून 3 आणि बाकी सर्वच खेळाडूंनी 3-3 चौकार लगवले त्या स्पर्धेमध्ये. तर शेवटचं षटक इथे चालू होईल. 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल फास्टेस्ट 50 विक्रांत पाटील 15 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलं होतं या खेळाडूने रोशन 11 शिरवणेच्या विरुद्ध. त्यानंतर योगेश पवारने 16 बॉल मध्ये, रोहित भालेराव किडनी याने 17 बॉल मध्ये, आकाश तारेकरने 20 बॉल मध्ये आणि 27 बॉल मध्ये पुन्हा एकदा अर्धशतक आलंय रोहित भालेराव याचं. एवढे अर्धशतक आतापर्यंत लगवलेत या मॅच मध्ये. अतुल पाटील याचा पहिला चेंडू बीट करून जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. अजित मोहितेचं मी कौतुक करेन, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दर्जेदार यष्टीरक्षण म्हणजे क्षेत्ररक्षकाची भूमिका त्याची राहिली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं या स्पर्धेमध्ये अजित मोहिते. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला आखो टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. एक चांगला बाउन्सर शरीराला वेध घेऊन बॅटीला स्पर्श करून जातोय सरळ बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू. 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला. फटका चांगला आहे परंतु या फटक्यावर फक्त 4 धावा मात्र मिळतील. वीस धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणखीन एक षटकार येतोय. आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 14 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 185 षटकार या स्पर्धेमध्ये लगवले गेलेत. टुर्नामेंटचे 185 षटकार आतापर्यंत पूर्ण झाले. 60 धावा. आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतुल पाटील गोलंदाजी मार्कवर. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखादा नो बॉल, व्हाईट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो बुवा 11 शिरवणे संघ. यावेळेला योगेश पवार यांच्या बॅट मधून हुक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल अडवला जाईल. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. ओव्हर थ्रोच्या रूपाने रन घेतलेली नाहीये. फक्त 2 धावा मात्र मिळत आहेत. टीमची धावसंख्या 62. सेलिब्रेशन करायला सुरुवात झालेली आहे. डोंबिवलीमध्ये देखील सेलिब्रेशन करायला सुरुवात झालेली आहे. या मैदानामध्ये देखील खेळाडूंच्या माध्यमातून मागच्या वर्षीचे डिपेंडिंग चॅम्पियन आता मात्र पराभवाच्या थोडेसे छायामध्ये जाऊन पोहोचलेत. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. अजूनही रंगतदार असा हा सामना. शेवट गोड होईल आणि यावेळेला विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ ठरतोय नगरसेवक ट्रॉफी 2018चा विजेता संघ. दिसाया साधा पण होता लढ्याशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. दिसाया साधा पण होता लढ्याशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये.